नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी, सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या 8व्या वेतन आयोगाच्या कामाला जवळपास 9 महिने पूर्ण झाले आहेत। या कालावधीत आयोगाने दिल्ली, ओडिशा आणि पश्चिम बंगालसह विविध राज्यातील कर्मचारी संघटना तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे। येत्या काही दिवसात नवी दिल्लीतील 3 दिवसाची बैठक होणार असून त्यानंतर सप्टेंबरमध्ये चेन्नई, पुदुचेरी आणि चंदीगड येथे विविध संघटनांची चर्चा आयोजित करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर रेल्वे ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था यांनी आयोगाकडे निवृत्तीवेतन आणि वेतन व्यवस्थेशी संबंधित 8 महत्त्वाच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले आहे। वेतन संरचनेत बदलाची मागणी। RCWHच्या मते सध्याच्या वेतन व्यवस्थेत भत्त्याचा मोठा वाटा असून निवृत्तीवेतनाची गणना प्रामुख्याने मूळ वेतनाच्या आधारे केली जाते। बहुतांश भत्ते निवृत्तीवेतनात समाविष्ट होत नसताना सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात मोठी घट होते। त्यामुळे 8व्या वेतन आयोगामुळे मूळ वेतनाचा हिस्सा वाढवून वेतन रचनेत मूळ वेतन आणि भत्ते यांच्यात अधिक संतुलित व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी संस्थेने केली आहे। त्यामुळे निवृत्तीवेतनानंतर आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवण्यास मदत होईल असं तज्ज्ञांचं मत आहे। निवृत्तीनंतरच्या खर्चाकडे लक्ष ठेवण्याची सूचना। संस्थेने आपल्या निवेदनात नमूद केलं आहे की सेवेत असताना मिळणारे घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता आणि इतर अनेक भत्ते सेवानिवृत्तीनंतर बंद होतात। मात्र प्रत्यक्षात घरभाडे, वैद्यकीय उपचार, प्रवास तसेच दैनंदिन गरजावरील खर्च कमी न होता वाढतच जातो। त्यामुळे वेतन आणि निवृत्तीवेतनाची रचना करताना या वास्तव परिस्थितीचा विचार करणं आवश्यक असल्याने संस्थेने आयोगाच्या निर्देशास आणून दिले आहे। दुर्गम भाग, धोकादायक ठिकाणे किंवा विशेष तांत्रिक जबाबदारी असलेल्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नालाही निवेदनात महत्त्व देण्यात आलं आहे। 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी दरम्यान काही भत्ते रद्द करण्यात आले किंवा इतर भत्त्यामध्ये विलीन करण्यात आले। त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने RSCWSने म्हटले आहे। या पार्श्वभूमीवर अशा कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या भत्त्याचा नव्याने फेरविचार करून त्यांना योग्य आर्थिक लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे। घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता यावेळी पुनर्वलोकन करण्याची गरजही संस्थेने व्यक्त केली आहे। वाढती महागाई, घरभाड्यातील वाढ आणि वाहतूक खर्च लक्षात घेऊन या भत्त्यामध्ये नियमित सुधारणा व्हावी असेही मागणी करण्यात आली आहे। तसेच पुढील वेतन आयोग लागू होईपर्यंत या भत्त्याची क्रयशक्ती अबाधित राहावी यासाठी त्यांनी महागाई किंवा योग्य निर्देशांकाशी जोडण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे। वेतन आणि भत्त्याची प्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि गरजाधिष्ठित स्वरूपाची असावी अशी अपेक्षा RSWSने व्यक्त केली आहे। या बदलाचा फायदा केवळ विद्यमान कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर लाखो निवृत्तीवेतनधारकांना होईल असा संस्थेचा विश्वास आहे। तसं आपल्या सर्व मागण्यांचा उद्देश कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक दोन्ही घटकाचा हितामध्ये समतोल राहणं हा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।